षटक क्रमांक 14 KL मैदानाच्या परत दाखल झालेत. कारण लहानेला तुम्ही पाहता पहिला बॉल तो फेस करतोय, मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न फसला बॉटम पार्टच्या मधनं. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. राकेश पाठारे आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 14 घेऊन सांघिक कोट्यातील 14 तर वैयक्तिक दुसरे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल देखील आता सलग तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं होतं अशा नजरेनं, कारण लहानेनं की हा बॉल इथून वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते. पंचाने सांगितले डॉट बॉल. गोलंदाज विशाल राकेश आहेत. इथे देखील सलगचा तिसरा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः पिसं उपटली होती राज लहानेनं, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न करतोय राकेश पाठारे. मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 बॉलवरती बीट करतोय करण लहानेला. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चौथा बॉल आता राहिलाय इथे राकेशच्या नावावरती आणि सलग चौथा बॉल आता बीट करतोय राकेश पाठारे विशाल पाठारे अशी बंधुराची जोडी तुम्ही नेहमीच पाहताय. टीम जांभेली संघामध्ये खेळत असताना यावेळेस देखील तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानावरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता जास्त, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न इथे चालवलाय. 5वा बॉल सलग तो देखील करण लहानेच्या अगेन्स्ट आता डॉट पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण आपण पाहतोय सातत्याने खुल्या गटातून खेळत असताना करण लहानेची वर्णी लागत असते. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात खेळत असताना 5 चेंडू सलग डॉट टाकले. त्यावेळेस राकेश पाठारेच्या माध्यमातून वाखण्याजोगी कामगिरी. राऊंड द विकेट. इथे देखील घडलंय काय पाहावं लागेल. पंच आमच्याकडे इशारा करतात. दाद मागतात पंचांकडे, परंतु आता तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. रनआउट साठी का पंच? यस, रनआउट साठी आता इथे मागणी केली आहे, परंतु 6व्या बॉलवरती बॅट कट आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांनी तर इथे मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाहीये. दाद मागतायत. बिंदास शिशवे असतील त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती आमचे वैभव पवार असतील. क्रिकेटला दम मानणारा व्यक्ती आहे. खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल आमचे यस फलंदाज आहेत बाद. त्यामुळे आता मॅडम षटक राहिलंय या स्पर्धेतील दुसरं, ते म्हणजे राकेश पाठारेच्या नावावरती. फलंदाज बाद ऋतिक आउट आहे.